कराड तालुक्यातील टेंभू या गावातील अनाथ आश्रमामध्ये देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अनाथ आश्रम चालक महिलेस दोघांविरोधात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेली आहे। या प्रकरणात वाल्मिक महादेव माने राहणार म्हासोली तालुका कराड यांच्यासह आश्रम चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली आश्रमामध्ये आश्रयासाठी आलेल्या महिलेला मारहाण करून देह विक्री करण्यासाठी भाग पाडले असल्याची तक्रार एका महिलेने कराड पोलिसात केली होती। एवढेच नव्हे तर ही महिला अनाथ मुली व महिलांना या आश्रमामध्ये आश्रय देण्याच्या नावाखाली आणायची व त्यानंतर त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देऊन देह विक्री करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप एका तक्रारदार महिलेने केला आहे। आई चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या मालकीण आहेत रेखा सकट, त्या भरपूर अन्याय करत होत्या। तिथे मला पण त्यांनी गोड बोलून नेलेलं, का राहण्यासाठी नेलं आश्रमात। नंतर घरातली कामं वगैरे करायला लावतात, चांगले चुंगले कपडे घाला, खायला बिला देतात, नंतर 4 माणसं बोलवतात। आणि अशा मीच नाही, भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झालाय। आणि मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावानी बोलवून घेतलं त्यांनी आणि मला मारहाण, दारू पाजून मारहाण करून घरात कोंडून। त्याच आश्रमात आता एक मतिमंद मुलगी पण आहे, पूजा नाव आहे तिचं, तिला सुद्धा तेवढाच त्रास देते, मारहाण करते, सकाळपासून काम करायला लावते। तिथं आणणाऱ्या बायकांना कामं पण करायला लावते, ही पण कामं करायला लावते। वेश्या व्यवसाय अतिशय जोरात चालवते। तिला घर सोडून आलेली एकटीच होती, तिला कोणीचा पाठिंबाच नाहीये। तिनं हे रॅकेट चालवतच सगळा पैसा उभा केलाय। आश्रमाच्या नावाखाली सगळीकडे पावत्या फाडणे, त्या पैशाचं सोनं करणे, गाड्या घेणे, ट्रक घेणे, इमारत बांधणे, छोट्या छोट्या मुलांवरती अत्याचार करणे, पाय दाबायला लावणे, बायकांना सगळी कामं करायला लावणे। आणि ती स्वतः फक्त आहे ना छान राज्य जगते, तिचं आयुष्य ती खूप छान जगते, दुसऱ्यांना फक्त अन्याय करायला लावते। कराड तालुका हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मध्यवर्ती तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यात खेडापाड्यापासून लोक नोकरीच्या निमित्ताने येत असतात। या ठिकाणी धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून कराड तालुक्यातील टेंभू येथील आश्रमामध्ये गतिमंद मुलींकडून आश्रम चालक महिला पाय दाबायला लावत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तसंच या गतिमंद मुलीनं जर सांगितलेलं काम ऐकलं नाही तर तिला मारहाण करत असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं आहे। एवढंच नव्हे तर आश्रम चालक महिलेच्या स्वयंपाकघरामध्ये चक्क दारू विक्रीचा व्यवसाय असल्याचं समोर आलंय। यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यातून दारूच्या बॉटल घेऊन त्या पॅक बरणीमध्ये ठेवत असल्याचं दिसत आहे। आई चॅरिटेबल ट्रस्ट चालवणारी ती महिला चित्रपटसृष्टीत संधी देण्याच्या बहाण्याने मुलींना जाळ्यात ओढून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडते। एवढंच नव्हे तर हैदराबादला देखील अनेक मुलींना चित्रपटात काम देते म्हणून पाठवण्याचा धंदाच यांनी सुरू केला असून या रॅकेटच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत असून आजवर तिने पक्षाचे पदाधिकारी, वकील, पोलीस अधिकारी यांना देखील सोडलं नाही। संबंधित महिलेकडून पोलिसांना हप्ते देत असल्याने कारवाई होत नसल्याची कराड परिसरामध्ये चर्चा सुरू आहे। कराड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्या महिलेशी संपर्क साधून साताऱ्यात गाडी पाठवून बोलावून घेऊन तक्रार दाखल केली। एवढंच नव्हे तर संबंधित महिला व तिच्या साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। या बाबतीत कराड तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत। या बाबतीत नेमकं कराड पोलीस काय म्हणतात पाहूयात। काल आम्हाला वरिष्ठांच्याकडून तसेच समाज माध्यमाकडून असं समजलं की टेंभू येथील एक महिला अनाथ आश्रम चालवते आणि त्या अनाथ आश्रमामध्ये निराधार महिलांना घेऊन येऊन त्यांच्याकडून त्यांच्या मनाच्या विरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध देह विक्रीचा व्यवसाय करून घेते। अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सर यांच्या सूचनाप्रमाणे मी स्वतः तसेच आमचे DYSP अमोल ठाकूर सर व आमचे अधिकारी व स्टाफ असं आम्ही त्या टेंभू गावामध्ये गेलो। तो आश्रम बघितला, तसंच ते जे संबंधित महिला होते तिचे घर पण चेक केलं, आजूबाजूला लोकांच्याकडे तपास केला। त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की यातील पीडित एक महिला जी आहे ती लोणंदची आहे आणि ती म्हणजे सातारा येथे आलेली आहे। मग आम्ही आमची एक टीम पाठवली त्या ठिकाणी
आणि त्या टीमच्या मार्फतीने तिला इथं कराड तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो. तिची तक्रार आम्ही स्वतः तसेच DYSP अमोल ठाकूर सर यांनी ऐकून घेतली आणि मग आम्ही तिची तक्रार लेखी स्वरूपात घेऊन तिचे जे म्हणणं होतं संबंधित ती आश्रमचालक महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे, त्यांनी तिच्या मनाविरुद्ध तिला एकतर निराश्रित असताना ते आश्रमात तुला राहायला जागा देतो असं म्हणून सांगून घेऊन गेले. आश्रमात न नेता स्वतःच्या घरी घेऊन गेले. सुरुवातीला चांगलं वागवलं, त्याच्यानंतर तिला देहविक्रीसाठी तयार राहण्याबाबत सांगितलं. तिने नकार दिला. त्यानंतर तिला मारहाण वगैरे केली आणि तिच्यावर सुरुवातीला काही तिचा एक साथीदार आहे त्याने अत्याचारही केले. त्यानंतर नाईलाजानं तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय तिला यांच्या भीतीपोटी करावा लागला. त्यानंतर तिची इच्छा नसल्याने 1 वर्षापूर्वी ती या ठिकाणाहून निघून तिच्या गावाला गेली. त्यानंतर आम्हाला त्यांनी आत्ता येऊन परत तक्रार दिलेली आहे. त्याप्रमाणे कराड तालुका पोलीस स्टेशनला आम्ही देहविक्रीबाबत तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गुन्हा नोंद केलेला आहे. त्यात ती सदरची अनाथ आश्रम चालवणारी महिला तसेच तिचा साथीदार या दोघांनाही आम्ही अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत. अजून काही त्या आश्रमामध्ये इतर मुली आहेत त्यांच्यावरती काय असा अत्याचार वगैरे झालाय का, याच्याबाबत काही माहिती मिळाली? आता आश्रमामध्ये तर गेल्या 4 वर्षापासून 2च महिला राहते. एक वृद्ध आहे आणि एक तिची मुलगी आहे. ती जवळपास म्हणजे वय 50च्या वरती वयाची आहे आणि त्या दोघी गेल्या 4 वर्षापासून राहतात. आम्ही आजूबाजूला चौकशी केली, त्या व्यतिरिक्त त्या आश्रमामध्ये तरी कुणी राहत नाही किंवा कुणी जात पण नाही तिकडं. त्यामुळे आश्रमाच्या बाबतीत तसं काही नाही आहे. या प्रकरणामध्ये ज्या महिलेवरती आरोप आहेत किंवा ज्याच्यावरती संशय आहे ती महिला वधूवर सूचित केंद्र चालवून पैसे हडपण्याचे प्रकार पण करतात अशी एक चर्चा आहे. त्याबाबत काय आपल्याकडे माहिती आहे? आता तपास चालू आहे. त्या तपासामध्ये जशा बाबी पुढे येतील त्याप्रमाणे आम्ही त्या गोष्टी रेकॉर्डवर घेऊ. सध्या तरी आमच्याकडे तशी काही तक्रार आलेली नाही. 10वी 12वी पदवीनंतर उत्तम व खात्रीशीर करिअरसाठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची. डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटचे रनिंग कोर्सेस, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षण व नोकरी, याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी. आमचा पत्ता 310 बसप्पा पेठ, नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ, राधिका रोड, सातारा. मोबाईल नंबर 96 040 66 002. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.